नमस्कार. आजच्या या वर्गात सर्वांचं स्वागत. मागील वर्गामध्ये आपण रोज माती ही पद्यरचना घेतलेली होती. तर आज पावसाच्या सरींवर आधारित किंवा पावसाळा ऋतूवरच आधारित रे थांब जरा आषाढ घणा ही पद्यरचना आपल्याला अभ्यासायची आहे. तर रे थांब जरा आषाढ घणा ह्या कवितेचे कवी आहेत बाब बोरकर. बाबा बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रामुख्याने कवीचा विचार करीत असताना कवी म्हणजेच पूर्णपणे निसर्गावर आधारित त्यांच्या ज्या कविता आहेत म्हणजे ओतप्रोत निसर्ग त्यांच्या काव्यरचनेमध्ये आपल्याला भरलेला दिसतो. आणि विशेषतः बोरकरांच्या कवितेची मध्यवर्ती विषयच हा आहे निसर्ग आणि प्रेम. आणि अशाच प्रकारचा निसर्ग आपल्याला या कवितेत ओघळताना दिसतो. कवींनी ज्या काही रचना केलेल्या आहेत, जसं की अनेक काव्यसंग्रह आहेत आणि त्या काव्यसंग्रहासोबतच जरूर म्हणजे कवी विशेषतः प्रसिद्ध कवी म्हणून तर आहेतच साहित्य क्षेत्रात, परंतु एक कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. अनेक काव्यसंग्रह रचले आणि अनेक साहित्य निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचंच नव्हे तर भारत सरकारने त्यांना पद्मश्री या किताबाने गौरवान्वित केलेला आहे. चैत्र पुणव आहे, त्याच्यानंतर कांचन संध्या आहे, अनुरागिनी आहे, चिन्मयी आहे, यासारखे काव्यरचना त्यांनी केलेल्या आहेत, काव्यसंग्रह त्यांनी रचलेले आहेत. आणि यातील चैत्र पुणव हा जो काव्यसंग्रह आहे, हा काव्यसंग्रह या काव्यसंग्रहातूनच ही जी तुमची प्रस्तुत कविता आहे रे थांब जरा आषाढ घणा ही घेतल्या गेलेली आहे. तर कवीच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर तीव्र संवेदना हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. आणि नादमयता पहा तुम्ही या कवितेत जेव्हा यमक साधलेला आहे म्हणजेच या ठिकाणी गेयता निर्माण झालेली आहे. तर ही जी गेयता आहे, हा जो नाद आहे, हा नादमयता हा त्यांच्या काव्याचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. अनेक काव्यसंग्रह लिहिल्यानंतर त्यांच्या याच्यातून जणू काही पूर्णपणे निसर्गावर प्रेम आणि प्रेम ही संकल्पना, निसर्ग हा जो आहे हा निसर्ग सौंदर्य बहरलेला आपल्याला दिसतो. तर साहित्य अकादमीचा जो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, त्यांचा एक कोकणी सासाई म्हणून कविता संग्रह आहे, त्याला साहित्य अकादमीचा सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ही रे थांब जरा आषाढ घणा ही जी कविता आहे, ही कविता जेव्हा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे तर त्याची नेमकी मध्यवर्ती कल्पना काय आहे. आता नुकताच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्यातील घणांना म्हणजेच मेघांना, ढगांना कवी विनंती करतोय. कारण हे सर्व जी निसर्गसृष्टी निर्माण झालेली आहे, ही हिरवीगार जी निसर्गसृष्टी निर्माण झालेली आहे, केवळ पावसाच्या सरींनी निर्माण झालेली आहे, आषाढ मासातील ढगांनी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ही सृष्टी जर मला डोळे भरून जर बघायची असेल तर प्रामुख्याने या ढगांनी थांबायला हवं. आणि म्हणून कवी विनंती करतो की हे आषाढ घणा जरा थांबतो का. अशा प्रकारची विनंती कवी या कवितेत करताना दिसतो. जर तू का थांबशील तर तुझी ही जी किमया आहे, तुझी ही निर्माण केलेली जादू आहे, ती जादू मला डोळे भरून बघता येईल, न्याहाळता येईल आणि त्याचा आस्वाद मला मनपूर्वक घेता येईल. आणि म्हणून हे सर्व करण्यासाठी तू जरा थांब, अशा प्रकारची विनंती कवी करताना दिसतो. जर का तू थांबलास तर सोनचाप आहे, केतकी आहे, शेतातील नांगरणी आहे, हे सर्व मला डोळे भरून बघता येईल, तिचं सौंदर्य मला निहाळता येईल. आणि खरोखरच तुझ्या किमया हे जर मी बघू शकेल तर मला तृप्त झाल्यासारखं होईल. आणि म्हणून हे आषाढ घणा जरा थांब, अशा प्रकारची कल्पना किंवा मध्यवर्ती कल्पना या कवितेमध्ये आलेली आहे. तर बघूया या कवितेच्या ओळी आणि कवितेचे प्रत्येक कडवे आपण बघणार आहोत. कवी बाबा बोरकर पहिल्याच कडव्यामध्ये म्हणतात रे थांब जरा आषाढ घणा, रे थांब जरा आषाढ घणा, बघू दे दिती वरून तुझी करुणा. रे थांब जरा आषाढ घणा, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. कोमल पाचूची ही शेते, प्रवाळ माती मधली ओते. कोमल पाचूची ही शेते, प्रवाळ माती मधली ओते. इंद्र निळवेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा. आता या ठिकाणी पदविन्यास खुणा हा जो अतिशय सुंदर शब्द कवींनी या ठिकाणी शब्दबद्ध केलेला आहे, म्हणजे ह्या तुझ्याच पाऊल खुणा आहेत असं कवीला म्हणायचं आहे. दिटी म्हणजेच दृष्टी, नजर भरून मला बघू दे असं कवीला म्हणायचं आहे. तर पहिल्या याच्यात कवी काय म्हणतो, रे थांब जरा आषाढ घणा,
निसर्ग सौंदर्याने भरलेल्या आषाढ घना हे मेघा जरा थांब, बघू दे धिटी भरून तुझी करुणा. तुझी जी किमया सृष्टीची तयार केलेली आहे, बहाल केलेली आहे सृष्टीला, ही मला नजर भरून बघू दे. आणि म्हणून कवी म्हणतो, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे धिटी भरून तुझी करुणा. पुढे कवी काय म्हणतात बघा, कोमल पाचूची ही शेते, हिरवीगार पोपटी रंगाची शेत बहरलेली आहेत. आणि या हिरवेगार पोपटी रंगाच्या शेतांना कवी काय म्हणतो बघा, पाचूची. पाचू हा जो रत्न आहे, हा रत्न हिरव्या रंगाचा असतो आणि अगदी तशाच प्रकारे म्हणजे कोमल नाजूक अशा या पाचूसारखी ही हिरवीगार शेते बहरलेली आहेत. आणि म्हणून कवी म्हणतोय, कोमल पाचूची ही शेते. पाचूसारखी, जणू काही पाचूसारखी असलेली कोमल नाजूक हिरवीगार पोपटीशार अशी शेते मला बघू दे. पुढे कवी म्हणतोय, प्रवाळ माती मधली होते. लाल रंगाची कणीदार जी माती तयार झालेली आहे, ज्याला प्रवाळ माती म्हटलेलं आहे. प्रवाळ म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेली वनस्पती, कीटक आहे तो, वनस्पती माफ करा, वनस्पती नसून कीटक आहे. आणि ह्या कीटकांपासून खडक तयार केलेला असतो. हा खडक तयार झालेला असतो, त्याची जी माती तयार होते त्याला प्रवाळ माती म्हटलेलं आहे. पण कवितेत कवीला ती प्रवाळ माती नसून जो पोवळा असतो लाल रंगाचा बघा, अंगठ्यांमध्ये वगैरे जो पोवळा लावलेला असतो लाल रंगाचा, अगदी त्याच्यासारखीच ही कणीदार माती आहे. आणि या कणीदार मातीमध्ये नांगरणी सुरू आहे, ओवते म्हणजेच पेरणी सुरू आहे, नांगरणी सुरू आहे. आणि ही प्रवाळ मातीमधली ओते, पुढे कवी म्हणतो, म्हणजेच ही लाल कणीदार मातीतील जी नांगरणी सुरू आहे, ही नांगरणी मला बघू दे. इंद्रनीळ वेळूंची बेटे, निळ्या रंगाची जी काही रत्न असतात अशा प्रकारची निळ्याशार रंगाची वेळूंची जी बेटे आहे ते सुंदर दिसत आहेत. तर ही वेळूंची बेटे तयार झालेली आहेत, म्हणजेच हिरवीगार शेते तयार झालेली आहेत. ओवते लाल कणीदार मातीमध्ये नांगरणी करून राहिलेले आहेत. आणि निळ्या रंगाच्या वेळूंची बेटे सुद्धा निर्माण झालेली आहे. हे कुणामुळे निर्माण झालेले आहे, या तुझ्याच पदविलास खुणा, हा तुझ्यामुळे निर्माण झालेला. तू जादू केलेली आहेस, ही तुझी किमया आहे आणि तुझीच ही पाऊल खुणा आहेत. आणि म्हणून कवी म्हणतो, हे जर मला न्याहाळायचं असेल, हे दृष्टी भरून जर मला पाहायचं असेल, तर माझी कळकळीची विनंती आहे, हे आषाढ घना जरा थांबतोस का. कवी दुसऱ्या कडव्यामध्ये म्हणतात, रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुले ही सोड चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. कवीला काय म्हणायचंय बघा, तुझ्या पावसाच्या सरींमुळे ही केतकी म्हणजेच केवढा, हा केवड्याचा पान किंवा केवड्याचे जे पान आहे याच्यावर पावसाचा शिरकाव झाल्यानंतर, पावसाचे थेंब पडल्यानंतर तो कसा झालेला आहे, रोमांचित झालेला आहे. ज्याप्रमाणे थंडीचा गारवा लागल्यानंतर आपल्या अंगावरचे काटे निर्माण होतात, अगदी तशाच प्रकारे सृष्टीतील प्रत्यक्ष केतकी म्हणजेच केवडा हा गंधित असतो, सुगंधित असतो. हा केतकी, ही केतकी ह्याला काय झालेलं आहे, रोमांचित ही झालेली आहे. पुढे कवी म्हणतात, फुटे फुले ही सोन चंपकी, पावसामुळे सोनचाफ्याला सुंदर पिवळीशार फुलं आलेली आहेत. आणि ही सोनचंपकी म्हणजे सोनचाफा, केतकी म्हणजेच केवढा, लाजून या जाईच्या लकी, एवढंच नव्हे तर जाईच्या फुलं सुद्धा लाजून गेलेले आहेत. आणि सोबतच त्याच्या ज्या कळ्या आहेत, जाईच्या लेकी म्हणजेच जाईच्या फुलांच्या ज्या कळ्या आहेत त्या लाजलेल्या आहेत. आणि त्यांना असं वाटते, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा, त्या लपून चोरून तुला बघण्याचा काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. रोमांचित ही गंध केतकी म्हणजे केतकी सुद्धा रोमांचित झाली. सोनचाफ्याला फुलं आलेली आहेत, बहरून गेलेला आहे. आणि या जाईच्या लेकी, जाईच्या कळ्या त्या लवकर मिटतात. आणि म्हणून कवीने म्हटलेलं आहे, ह्या जाईच्या लेकी ह्या तुला चोरून बघण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून हे बघण्यासाठी हे आषाढ घना तू जरा थांब, अशा प्रकारची कडव्यात कवी असे म्हणतात, उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणिघर. वाहू दे या तव किमयेवर, वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. काय म्हटलेलं आहे कवीने, उघड गगन कर घडीभर आसर, पूर्ण ढगांनी आकाश आभ्राच्छादित झालेलं आहे, तुझ्या आषाढ मेघांनी आभ्राच्छादित झालेला आहे. तर हे ढगा, हे मेघा तू उघडीत दे.
आभ्राच्छादित आकाशातील जे ढग आहे ते दूर सार आणि उघडीत दे, उघड गगन कर घडीभर आसर. या ठिकाणी घडीभर हा जो शब्द प्रयोग केलेला आहे हा ग्रामीण शब्द आहे. या कवितेला, या कडव्याला एक सुंदर चैतन्यमयता यावी म्हणून कवीने हा ग्रामीण शब्द या ठिकाणी योजलेला आहे, वापरलेला आहे, घडीभर. आणि म्हणून कवी म्हणतात उघड गगन कर घडीभर आसर. म्हणजे ढगांनी ओथंबलेला जो आकाश आहे, हा आकाश, हा गगन तू थोडा वेळ काय कर, उघड दे, म्हणजे उघडीत दे. अशा प्रकारची विनंती कवी करतोय. आसर घे म्हणजे विसावा घे, थोडा वेळ तू विसावा घे आणि आकाश पूर्ण कसा कर, अगदी निरभ्र कर, म्हणजेच मोकळा कर, उघडीत दे. पुढे कवी म्हणतो आणि खुले कर वासर मणी घर. एवढंच नको करू, वासर मणी म्हणजे सूर्याचं घर. वासर म्हणजे सूर्य, आणि हा सूर्याचं घर जो आहे त्याचं दार तू मोकळा कर, खुला कर. आणि खुले कर वासर मणी घर. फक्त ढगच तू स्वतः विसावाच घेऊ नको, तर विसावा घेतल्यामुळे काय होईल, ढग निरभ्र पूर्ण झाल्यानंतर काय होईल की सूर्याची किरणं येतील. आणि म्हणून कवी या मेघांना म्हणतो, आषाढ गणांना म्हणतो की हा सूर्याचा जो घर आहे तो सूर्याच्या घरातील दार तू खुला कर, मोकळा कर, की ज्यामुळे काय होईल, वाहू दे या तव किमयेवर. तू ही जी जादू निर्माण केलेली आहेस, ही जी किमया निर्माण केलेली आहे सृष्टीची, ह्या किमयेवर ह्या वासरमणीतील घरातील सूर्यबिंब, सूर्याची किरण यावर पडू दे. म्हणजे सूर्याच्या घरातील हे सूर्यबिंब ह्या तुझ्या जादूवर पडू दे. आणि त्याच्यामुळे तर काय होईल, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. ह्या सुंदर सूर्याचे बिंब म्हणजेच काय म्हटलेलं आहे, नव्या हळदुव्या उन्हा. हे जे सूर्याची ऊन जी येईल ह्या कोमल सृष्टीवर पडू दे आणि ती कशी दिसेल, अतिशय पिवळी सुंदर हळदीसारखी दिसेल. आणि म्हणून कवीने म्हटलेलं आहे वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. ह्या कोवळ्या उन्हेला ह्या सृष्टीवर तू काय कर, वाहू दे, म्हणजे पसरू दे, कारण ती सृष्टी पुन्हा अतिशय लोभस आणि सुंदर दिसल्याशिवाय राहणार नाही. याच्या पुढील कडव्यामध्ये कवी काय म्हणतो की ही जी सृष्टी निर्माण झालेली आहे, ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर जर तू विसावा घेशील तर सूर्याची किरणं खूप आवश्यक असतात सृष्टीसाठी, रोपांसाठी, शेतासाठी खूप आवश्यक असतात. आणि म्हणून पुढल्या कडव्यामध्ये काय म्हणतो कवी, कणस भरू दे जीवस दुधाणे. जीवस म्हणजे पौष्टिक. जी शेते, रोपे जे उगवलेली आहेत त्यांना फुलं येतील किंवा कणस लागतील, कणीस लागतील, त्या कणसातील जे दाणे आहे ते दाणे जर सतत तू येशील, पावसाच्या सरी येतील तर ते भरणार नाही. सूर्याची किरणं आल्यामुळे त्यांना पौष्टिकता मिळेल आणि म्हणून पौष्टिक अशा कणसातील दाण्यांची, दुधाने भरलेल्या दाण्यांची निर्मिती होऊ दे. कणस भरू दे जीवस दुधाने. हे जे शेते आहेत, शेतात लगडलेली जी कणसं आहेत, रोपांना लगडलेली जी कणसं आहेत, पिकांना लगडलेली जी कणसं आहेत, ते पौष्टिक अशा, सात्विक अशा दुधाने भरू दे आणि कोविशार अशी कणसाची निर्मिती करू दे, होऊ दे. देठ फुलांचा अरळ मधाने. केवळ कणसाचीच निर्मिती नाही, केवळ पौष्टिक अशा दाण्यांचीच निर्मिती नाही, तर सृष्टीतील जे फुलं असतात ते फुलांची देठ जी असतात ही हळुवार, अलवार अशा मधाने, मकरंदाने. मध म्हणजेच काय, सहज ज्याला आपल्याकडे आपण म्हणतो त्या मधाने म्हणजेच मकरंदाने हे फुलांची देठ ओतप्रोत भरू दे. कंठखगांचा मधुगानाने. आणि पक्षी सुद्धा पावसामुळे काय झालेले आहेत, फांद्या फांद्यांवर बसून गेलेले आहेत. तर हे पक्षी जेव्हा तू हा ढग विसावा घेईल, पाऊस येणं बंद होईल, त्यावेळेस हे पक्षी सुद्धा काय करतील, कंठखगांचा मधुगानाने. त्यांना सुंदर असे गीत सुचतील आणि त्यांच्या कंठातून मधुर अशा गीताची निर्मिती होईल. अशा मधुर गीताची निर्मिती होऊ दे. आणि म्हणून म्हणतात आणित शहारा तृणपर्णा. पावसाचे थेंब या कोमल नाजूक गवताच्या पात्यांवर पडलेले आहेत आणि त्यामुळे ह्या गवताच्या पात्यांना काय निर्माण झालेला आहे, शहारा. त्यांना काय आलेला आहे, शहारा निर्माण झालेला आहे. म्हणजेच जसे काटे निर्माण होतात आपल्यावर, तशा प्रकारचे या गवताच्या पात्यांवर शहारा निर्माण झालेला आहे. तर हे गवताच्या पात्यातील शहारा, पक्ष्यांचा मधुर कंठ गाणं, त्याच्यानंतर सुंदर अशा मकरंदाने फुलांची जे देठ आहेत ते भरू दे आणि सोबतच कंस जे आहेत ते पौष्टिक अशा दाण्यांनी भरू दे. अशा आणि हे सर्व भरण्यासाठी मात्र तुला थांबावं लागेल. तर हे आषाढ गणा, माझी कळकळीची तुला विनंती आहे की तू तर जरा थांब. अशा प्रकारची विनंती कवी या कडव्यामध्ये आपल्याला करताना दिसतात. कवी या कडव्यात म्हणताना दिसतात की आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोडी थव्या थव्यानी.
आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी. पहा, वेळेचा सुद्धा उल्लेख कवीने या ठिकाणी केलेला आहे. रत्नकळा उधळीत माध्यांनी न्हाणोत इंद्रवर्णात वना. कवीला असं म्हणायचं आहे की 27 जे नक्षत्र आहे त्या 27 नक्षत्रांपैकी श्रावण महिन्यातील जो आश्लेषा नक्षत्र आहे त्या आश्लेषा नक्षत्रामध्ये, त्याला आपण आश्लेषा म्हणतो, ह्या आश्लेषा नक्षत्रामध्ये जे काही पाऊस येतो हा कसा येतो, ते तुषारांसारखा येतो, बारीक बारीक असा पाऊस येतो. तर या बारीक बारीक तुषारारूपी या पावसाने संपूर्ण सृष्टी काय झालेली आहे, स्नानी म्हणजेच नाहून निघालेली आहे. आश्लेषांच्या तुषार स्नानी म्हणजे आश्लेषा नक्षत्रात पडणारे तुषार हा जो पाऊस आहे किंवा तुषाराने बारीक बारीक पडणारा जो पाऊस आहे याने संपूर्ण सृष्टी काय झालेली आहे, नाहून निघालेली आहे. आणि पुढे कवी म्हणतो भिवून पिसोळी थव्या थव्याने. आता पिसोळी म्हणजे काय, फुलपाखरू. ज्यावेळेस पाऊस येत असतो त्यावेळेस फुलपाखरू काय झालेले असतात, घाबरलेले असतात. तर अशा वेळेस कवी म्हणतो की हे फुलपाखरूंचे थवे म्हणजेच पिसोळीचे थवे हे काय झालेले आहेत, घाबरलेले आहेत आणि घाबरून घाबरून आपले थव्या थव्या काय करून राहिलेले आहेत, विहार करून राहिलेले आहेत, इकडे तिकडे बागडून राहिलेले आहेत. हे कशासारखे दिसत आहेत, त्यांच्या अंगावर फुलपाखरूंच्या ज्या पंखांमध्ये जे नक्षी असते ही नक्षी कवीला रत्नकळा उधळीत माध्याने कशासारखी दिसत आहे, रत्नजडीत दिसत आहे, रत्नांनी जडवलेली दिसत आहे, रत्नांनी परिपूर्ण तयार झालेली अशी दिसत आहे. आणि म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात रत्नकळा उधळीत माध्याने म्हणजे रत्नजडीत अशी ही फुलपाखरू थव्या थव्याने काय करून राहिलेले आहेत, दुपारच्या वेळेस इकडून तिकडून विहार करून राहिलेले आहेत, इकडून तिकडून बागडून राहिलेले आहे. या फुलांवरून त्या फुलावर, या झाडावरून त्या झाडावर अतिशय सुंदर दिसून राहिलेले आहे, लोभस दिसून राहिलेले आहेत. नानोत इंद्रवर्णात वना आणि संपूर्ण सृष्टी ही निळ्याशा रंगामध्ये काय झालेली आहे, नाहून निघालेली आहे. संपूर्ण जंगल, संपूर्ण वन निळ्या रंगामध्ये नाहून निघालेली आहे. आणि कवी या ठिकाणी म्हणताना असं म्हणतात की आश्लेषा नक्षत्रातून येणाऱ्या बारीक पावसाच्या सरीने सृष्टी पूर्ण नाहून निघालेली आहे. आणि हे जे फुलपाखरूंचे जे थवे आहेत, रत्नजडीत असे फुलपाखरूंचे जे थवे आहेत हे इकडून तिकडून विहार करणार आहेत. तर ह्या इंद्रवर्णात न्हालेल्या सृष्टीला मला बघण्यासाठी हे आषाढ घणा जरा थांब, अशा प्रकारची विनंती कवी या ठिकाणी करीत आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतोय, या ठिकाणी माध्यान्ह हा शब्द प्रयोग केलेला आहे. तर इथे रात्र म्हणजे पुढचा जो काळ आहे तो त्या काळाचं सुद्धा कवीने वर्णन करायला कवी विसरलेले नाही. तर पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो बघा, काळोखाची पीत आसवे. काळोखाची पीत आस म्हणजे रात्रीचा काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे. काळोखाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे. काजवे माहित आहेत ना, अतिशय रात्रीच्या वेळेस चमचम चमचम करणारे अशी जी काजवे दिसतात ती काजवे. पालवीत उमलता काजवे करू दे मज हितगुज त्यासवे. हितगुज म्हणजेच बोलू दे, सुखसंवाद साधू दे, त्यांच्याशी संवाद करू दे, चर्चा करू दे. निरखित जळातील विदुवदना. विदुवदना म्हणजेच चंद्रबिंब. तर पहिल्या याच्यामध्ये सूर्याचा उल्लेख कवी पहिल्या कडव्यात करतो, तर शेवटच्या कडव्यामध्ये सृष्टीला कवी विसरलेला नाही. आणि यावरूनच लक्षात येते की सृष्टी, निसर्ग हा म्हणजेच कवीचा एक प्रकारचा काय आहे, कवितेचा एक आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात, काळोखाची पीत आसवे. अंधार पसरलेला, काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे. आणि हे काळोखातील अंधार, ही अंधार म्हणजेच ही अश्रू पिऊन राहिलेली आहेत. आणि ही काजवे काळोखाची पीत आसवे म्हणजे काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे, जिकडे तिकडे पूर्ण काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे. अशा वेळेस पालवीत उमलता काजवे. रात्रीच्या वेळेस ही जी काजवे आहेत या काळाकुट्ट अंधारात चमचम करताना दिसतात, प्रकाशमान झालेले दिसतात. हे कशासारखे दिसत आहेत, फुलल्यासारखे दिसत आहेत, फुललेल्या फुलांसारखे दिसत आहेत, उमललेल्या फुलांसारखे दिसत आहेत रात्रीच्या वेळेस. करू दे मज हितगुज त्या असवे. आणि यांच्यासोबत मला हितगुज साधू दे, मला संवाद साधू दे, मला सुख संवाद साधू दे. निरखित जळातील विदुवदना. रात्रीच्या वेळेस निळाशार असं तलाव आहे, काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे. आणि अशा काळाकुट्ट अंधारात जो तलाव आहे त्या पाण्याचं निरखित जळातील विदुवदना
पाण्यात पडलेले रात्रीचे शांत असे चंद्रबिंब त्यांचं मला निरीक्षण करू दे. म्हणजे कवी या ठिकाणी शांतरसाची निर्मिती करतात. पूर्ण तलाव, त्या निळ्याशार तलावात काळाकुट्ट अंधार आणि त्यात पडलेले चंद्राचे चंद्रबिंब, म्हणजेच ह्या ठिकाणची जी कवीने जो हे केलेला आहे तो कोणत्या प्रकारचा रस आपल्याला दिसतो? शांत प्रकारचा रस. आणि म्हणून कवी म्हणतात काळोखाची पीता असावे. काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे. त्याच्यानंतर काजव्यांची चमचम आहे, म्हणजे फुलं बहरल्यासारखी दिसत आहेत चमचमणारी. आणि करू दे माझं हित गुज यासवे. आणि रात्रीच्या काळ्याशार डोहामध्ये, रात्रीच्या काळ्याशार त्या तलावामध्ये चंद्रबिंब जे पडलेले आहे त्यांच्याशी मला त्यांचं निरीक्षण करू दे, यांच्यासोबत मला हितगुज साधू दे. अशा प्रकारची विनंती. हे सर्व करण्यासाठी मला कशाची गरज आहे? तू जरा थांब, तू थोडा आसर घे, विसावा घे, तरच मला ही सृष्टी काय करता येईल, नजर भरून बघता येईल, न्याहाळता येईल. अशा प्रकारचं वर्णन प्रस्तुत कवितेत रे थांब जरा आषाढ घना यात बाबू बोरकरांनी केलेलं आहे. तर या ठिकाणी कवितेचा हा भावार्थ झालेला आहे. जर कृतीमध्ये किंवा तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये गेय स्वरूपात किंवा गाण्याच्या स्वरूपात तालबद्ध कविता गाऊन दाखवा असे जेव्हा म्हणतात, तर 1-2 कडव्यांची मी तुम्हाला चाल सांगते. तर ह्या कवितेचा अर्थ तुम्हाला समजलेलाच आहे. मध्ये मध्ये मी शब्दांचे अर्थही सांगितलेले आहेत, पण कृतीमध्ये तुम्हाला शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत. या कवितेचं सुद्धा तुम्हाला रसग्रहण करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. तर आपण गाण्याच्या स्वरूपात तालबद्ध अशा पद्धतीने ही कविता गाऊन बघणार आहोत. तर कारण तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये ही कविता गाऊन दाखवा असं जर म्हटलं तर तुम्हाला थोडी चाल माहिती असायला पाहिजे. तर कविता बघा, पुस्तकं सगळ्यांच्या समोर असायला पाहिजेत. रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिटी भरून तुझी करुणा, बघू दे दिटी भरून तुझी करुणा. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिटी भरून तुझी करुणा. कोमल पाचूची ही शेते, प्रवाळ माती मधली होते, कोमल पाचूची ही शेते, प्रवाळ माती मधली होते. इंद्रनीळ वेळूंची बेटे, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा, या तुझ्याच पदविन्यास खुणा. रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिटी भरून तुझी करुणा, बघू दे दिटी भरून तुझी करुणा. रोमांचित ही गंध केतकी, रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, फुटे फुली ही सोन चंपकी. लाजून या जाई चाले की, लाजून या जाई चाले की, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. उघड गगन कर घडी भर आस रे, उघड गगन कर घडी भर आस, आणि खुले कर वासर मणी घर, आणि खुले कर वासर मणी घर. वाहू दे या तव किमयेवर, वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळद व्याहुणा, कोवळ्या नव्या हळद व्याहुणा. रे थांब जरा आषाढ घना, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिटी भरून तुझी करुणा, बघू दे दिटी भरून तुझी करुणा. कणस भरू दे जीवस दुधाणे, कणस भरू दे जीवस दुधाणे. कवी काय म्हणतो बघा, की हे कणस पौष्टिक अशा दुधाने भरू दे. देठ फुलांचा अरळ मधाणे, देठ फुलांचा अरळ मधाणे, कंठ खगांचा मधुगानाने, कंठ खगांचा मधुगानाने. आणीत शहरा तृणपर्णा,
आणित शहारा तृणपर्णा रे थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठी भरून तुझी करुणा बघू दे दिठी भरून तुझी करुणा आश्लेषांच्या तुषार स्नानी आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोडी थव्या थव्यांनी भिवून पिसोडी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माथ्यांनी रत्नकळा उधळीत माथ्यांनी नाणोत इंद्रवर्णात वना नाणोत इंद्रवर्णात वना रे थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ घना काळोखाची पीत आसवे काळोखाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे पालवीत उमलता काजवे करू दे मजहित गुजत्यासवे करू दे मजहित गुजत्यासवे निरखित जळातील विधुवदना निरखित जळातील विधुवदना रे थांब जरा आषाढ घना रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठी भरुणी तुझी करुणा बघू दे दिठी भरुणी तुझी करुणा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.